Today will be discuss about the malabsorption syndrome. Okay, malabsorption syndrome म्हणजे काय आपण या ठिकाणी बघणार आहे. So malabsorption syndrome, it is a definition. First one, malabsorption syndrome, it is a group of disorder marked by indigestion, excessive nutrient loss in stool, abnormal absorption of dietary constituent. Okay, so या ठिकाणी malabsorption म्हणजे काय, properly not absorb the any food substance in our body. Okay, या ठिकाणी जसं की आपल्या बॉडीमध्ये जे आपण फूड घेतो, ओके, जे डाएट घेतो, सो त्या ठिकाणी ते ॲब्झॉर्ब होत नाही, आपण त्याला माल ऑब्झर्प्शन बोलू शकतो. ओके, किंवा ते प्रॉपरली फंक्शनिंग करत नाही, आपण त्याला माल ऑब्झर्प्शन सिंड्रोम असं बोलू शकतो. तर हा ग्रुप डिसऑर्डर असे म्हणजे की हा एक सिंगल डिसीज कॉज नाही होऊ शकत, तर हा खूप सारे यावरचे फॅक्टर असे अफेक्ट होऊ शकतात, जसं की इनडायजेशन असेल, लॅक ऑफ म्हणजे प्रॉपरली डायजेशन नसेल आपल्या बॉडीमध्ये, किंवा फूड डायजेशन असेल. ओके, तर या ठिकाणी इनडायजेशन असेल, सो इनडायजेशन सुद्धा या ठिकाणी अफेक्ट करतो आपल्या मालअब्झॉर्प्शन सिंड्रोमसाठी. एक्सेसिव्ह न्यूट्रिएंट लॉस इन स्टूल. ओके, सो ज्या स्टूल जे पास करतात, सो त्यामध्ये एक्सेसिव्ह न्यूट्रिएंट जे सबस्टन्स आहे, ओके, जे न्यूट्रिएंट हे आहेत, ओके, न्यूट्रिएंट आहेत, सो ते सुद्धा त्या ठिकाणी पास आउट होऊन जातं आपल्या बॉडी थ्रू. ओके, सो त्या ठिकाणी आपण मालअब्झॉर्प्शन त्याला बोलू शकतो. ॲबनॉर्मल ॲब्झॉर्प्शन ऑफ डायटरी कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, जे पण डायटरी कॉन्स्टिट्यूशन आहे ते त्या ठिकाणी ॲबनॉर्मल आपल्याला ॲब्झॉर्प्शन त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. Okay, it is a state arising from abnormality in absorption of food nutrient across the gastrointestinal tract. Okay, जी पण आपला GI ट्रॅक आहे त्या ठिकाणी ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट असणार फॉर द ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी. ओके, किंवा जे ॲब्झॉर्प्शन जे फूड आहे ते प्रॉपरली ॲब्झॉर्ब होत नाही. ओके, जसं व्हायला पाहिजे ॲब्झॉर्प्शन आपलं डायजेशन ऑफ सिस्टीममध्ये, त्या ठिकाणी इम्प्रॉपर ऑफ ॲब्झॉर्प्शन असेल, सो त्याला आपण माल ॲब्झॉर्प्शन असं फूड बोलू शकतो. इम्पेअरमेंट कॅन बी ऑफ सिंगल और मल्टिपल न्यूट्रिएंट डिपेंडिंग ऑन द ॲबनॉर्मॅलिटी. ओके, सो या ठिकाणी इम्पेअरमेंट ऑफ सिंगल और मल्टिपल न्यूट्रिएंट्स डिपेंड करणार की इम्पेअरमेंट करण्यासाठी फॉर द ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये. दिस मे लीड टू माल न्यूट्रिशन अँड व्हरायटी ऑफ ॲनिमिया. ओके, सो या ठिकाणी डिसीज कंडिशन कोणती आपल्याला बघायला भेटणार, ॲनिमिया, माल न्यूट्रिशन असेल. ओके, सो जे पण फूड प्रोटीन सबस्टन्सेस प्रेझेंट असतात आपल्या बॉडीमध्ये, सो ते एक्सक्रीट आउट होतात आपल्या बॉडी म्हणून, स्टूल म्हणून पास होतात, डायरेक्टली एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये पास होणार, आपल्या बॉडी थ्रू आउट होणार. ओके, सो त्यामुळे काय होणार की आपल्याला जे डिसीज कंडिशन आहे ते सिव्हिअर बघायला भेटणार, लाईक ॲनिमिया असेल, माल न्यूट्रिशन असेल, ओके, त्यानंतर डिहायड्रेशन असेल. माल ॲब्झॉर्प्शन कॉन्स्टिट्यूट फॉर द पॅथॉलॉजिकल इंटरफरन्स विथ द नॉर्मल फिजिओलॉजिकल सिक्वेन्स ऑफ द बॉडी. ओके, सो माल ॲब्झॉर्प्शन काय अफेक्ट करणार आपल्या बॉडीमध्ये, जे पण नॉर्मल फिजिओलॉजिकल सिक्वेन्सेस आहेत, ओके, जे पण नॉर्मल फिजिओलॉजिकल म्हणजे डायजेशन प्रॉपर ट्रीटमेंट असेल किंवा डायजेशन असेल, त्या ठिकाणी काय होणार की कॉन्स्टिट्यूट माल ॲब्झॉर्प्शन फॉर्मेशन होणार. ओके, पॅथॉलॉजिकल जे इंटरफेक्शन होणार विथ द जे पण आपल्यामध्ये डायजेशन आहे त्या ठिकाणी पॅथॉलॉजिकल डिस्टर्बन्स प्रोव्हाइड म्हणजे त्या ठिकाणी होणार, आणि आपल्यामध्ये माल ॲब्झॉर्प्शन सिम्पटम्स और सिंड्रोम आपल्याला बघायला भेटणार. सो द कॉजेस काय तिचे, मेन कॉज काय आहे की माल ॲब्झॉर्प्शन सिंड्रोम हा होतो. द मेन कॉजेस आहे बाईल सॉल्ट इनसफिशियन्सी. ओके, जे पण बाईल्ट आहे आपल्या बॉडीमध्ये, त्या ठिकाणी बाईल सॉल्ट इनसफिशियन्सी म्हणजे लाईक दॅट डिक्रीज द डिफिशियन्सी ऑफ द बाईल अँड सॉल्ट इन आवर बॉडीमध्ये. त्यामध्ये आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आहे. ओके, ऑब्स्ट्रक्टिव्ह म्हणजे की बाईलची जी रेंज आहे, जे बाईल आहे, ओके, येलो बाईल जे आहे ते त्या ठिकाणी डिक्रीजेस होणार. ओके, तसेच जी इनसफिशियन्सी आपण त्याला बोलू शकतो, इम्प्रॉपर किंवा इम्बॅलन्स त्याला आपण असं बोलू शकतो. सो त्यामुळे काय होणार की ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस आपल्याला बघायला भेटू शकतो. फर्स्ट ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसमुळे सुद्धा होऊ शकतो. बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ त्या ठिकाणी होणार. ओके, सो बॅक्टेरियाची जी ग्रोथ आहे ती जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकते. इन्फेक्शन्स लाईक इन्फेक्शन विच टाईप ऑफ इन्फेक्शन आपल्याला माल ॲब्झॉर्प्शन सिंड्रोम हा बघायला भेटू शकतो. फॉर ॲक्यूट इन्फेक्शन्स एंटेरायटिस. ओके, जे पण ॲक्यूट इन्फेक्शन आहे ते सुद्धा अफेक्ट करणार आपल्या बॉडीवरती माल ॲब्झॉर्प्शन सिंड्रोमसाठी. पॅरासायटिक इन्फेक्शन सच एस गॅडिया, ओके, हेल्मेंटायटायसिस. ओके, पॅरासायटिक म्हणजे की जे पॅरासाईटमुळे होतं. ओके, लाईक आपल्या ॲबडॉमेनमध्ये जे पॅरासायटिक इन्फेक्शन त्या ठिकाणी होणार, लाईक कोणते गॅडिया आणि हेल्मेंटायटिस. ओके, हे दोन मुळे आपल्याला कॉज होऊ शकतो इन्फेक्शन. पॅनक्रियाटिक डिसीज असेल. ओके, पॅनक्रियाटिक डिसीज कोणते, क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस असेल, ओके, कार्सिनोम ऑफ पॅनक्रियाज असेल. ओके,
क्रोनिक पॅनक्रियाटायटिस म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपल्याला सिव्हिअर अमाऊंट ऑफ ॲबडोमिनल पेन होणार ओके इन्फ्लामेशन ऑफ पॅनक्रियाज आपण त्याला असं बोलू शकतो ओके कार्सिनोमा ऑफ पॅनक्रियाज म्हणजे की पॅनक्रियाजचं कॅन्सर ओके हा पॅनक्रियाजचं कार्सिनोमा म्हणजे पॅनक्रियाटिक कॅन्सर आपण त्याला असं बोलू शकतो आणि क्रोनिक पॅनक्रियाटायटिस म्हणजे की इन्फ्लामेशन होणे हाय रेंजमध्ये क्रोनिक टाईपमध्ये त्याला आपण क्रोनिक पॅनक्रियाटायटिस असं बोलू शकतो पॅनक्रियाटिक डिसिजेसमध्ये त्यानंतर आहे स्ट्रक्चरल डिफेक्ट ओके सो आपण बघतोय कॉजेस सो त्यामध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो स्ट्रक्चरल डिफेक्ट इन म्हणजे स्ट्रक्चर कोणत्या टाईप ऑफ डिफेक्ट होणार की कॉज करणार ते माल ऑब्झर्प्शन सिंड्रोममध्ये इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीजेस असेल लाईक कॉमनली क्रॉन डिसीजेस ओके सो क्रॉन डिसीजेसमध्ये काय होणार इन्फ्लॅमेशन होणार आपलं जे पण कोलन आहे ओके जे पण इंटेस्टाईन आहे त्यामध्ये इन्फ्लॅमेशन होणार इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीज आपण त्याला असं बोलू शकतो सो ते त्या ठिकाणी सुद्धा अफेक्ट करणार की माल ऑब्झर्प्शन सिंड्रोमसाठी गॅस्ट्रेक्टॉमी असेल ओके गॅस्ट्रेक्टॉमी म्हणजे जसं आपण रिमूव्ह जे पण गॅस्ट्रिक पार्ट आहे ओके पार्ट ऑफ स्टमक इज रिमूव्ह ओके इंटेस्टाईन इज जॉईन टू स्टमक ओके स्टमकला आपण इंटेस्टाईन थ्रू मध्ये जॉईन केलं सो त्या टाईममध्ये पण जे अफेक्शन आहे इन अवर बॉडी ओके किंवा जे डिफरंट स्ट्रक्चर विल बी फॉर्मेशन होणार ओके सो जे पण फिजिओलॉजिकल जे स्ट्रक्चर आहे ते इनएबिलिटी त्यामध्ये बघायला भेटणार किंवा इम्पेअरमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार ओके सो त्याला गॅस्ट्रिक्टॉमीमुळे सुद्धा अफेक्ट होणार आपल्या माल ऑब्झर्प्शनमुळे ओके त्याला आपण बोलतो माल ऑब्झर्प्शन सिंड्रोम हे मेन कॉज आहे त्याचं ओके सो आपण या ठिकाणी बघू शकतो गॅस्ट्रेक्टॉमी गॅस्ट्रिक जे स्टोमी आपण याला असं बघू शकतो इसोफेगस जे बाईल डक्ट आहे त्यामध्ये कनेक्शन बिटवीन बनवलेलं आहे ओके अटॅचमेंट त्या ठिकाणी केलेलं डिओडमन इसोफेगस ओके परत जेजनम आणि स्टमक मध्ये या ठिकाणी एंगेजमेंट त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे कनेक्शन त्या ठिकाणी दोघांचं केलेलं आहे सो गॅस्ट्रो सो आपण त्याला गॅस्ट्रोजेजनोस्टोमी असं म्हणू शकतो सो आता या ठिकाणी आपण बघू शॉर्ट बाउल सिंड्रोम कोणता आहे शॉर्ट बाउल सिंड्रोम हे टाइप्स आहे त्याचा अन अनयुजुअल कंडिशन दॅट ऑकर्स ड्यू टू physical function loss of part of the small intestine resulting in the reduced ability of the body and disturb the nutrients from the food so ह्या ठिकाणी शॉर्ट बाउल सिंड्रोम आपण त्याला समजू शकतो या ठिकाणी फिजिकल लॉस ऑफ फंक्शनिंग आहे या ठिकाणी ओके फिजिकल मीन्स जे पण स्मॉल इंटेस्टाईन आहे त्या ठिकाणी रिड्यूस द ॲबिलिटी करण्याची कंझ्युम करण्याची ॲब्झॉर्ब करण्याची जे पण फूड आहे किंवा एखादं न्यूट्रिएंट सबस्टन्स असेल त्यामध्ये ओके सो दॅट इज अ कॉट ऑफ शॉल बाउल सिंड्रोम लिम्फॅटिक ऑब्स्ट्रक्शन त्या ठिकाणी बघायला भेटू शकतं आपल्याला इंटेस्टायनल लिम्फोमा इंटेस्टायनल ट्युबरकल ओके lymphanojectasis okay it is a pathological dilation of the lymph vessels when it is occurs in the intestine of dogs and the more rarely humans it can be disease known as intestinal lymphadenopathy okay it is an inflammation of the lymph node असेल okay dilation of lymph vessel असेल okay so यामध्ये काय होणार की इंटेस्टाइनल जे पण आहे इंटेस्टाइन लाईक जे पण आपण कॉज त्यामध्ये होणार सो त्यामध्ये लिम्फॅटिक वेसल जे आहे त्या ठिकाणी इन्फ्लॅमेशन होणार ओके ओके त्यामुळे कॉज का होणार प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन लाईक आयरन डेफिशियन्सी अॅनिमिया इज ऑल्सो हॅपन सिव्हिअर स्टेरिया ऑफ द ड्यू टू सिस्टिक फायब्रोसिस सिलॅक डिसीज लाईक किडनी डिसीजेस असेल ओके पॅनक्रियाटिक डिसीजेस असेल यामुळे आपल्याला बघायला भेटू शकतात सो क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ स्मॉल बॉल सिंड्रोम मध्ये आपण बघू क्रोनिक डायरिया आपल्याला बघायला भेटणार आहेत ॲब्डोमिनल डिस्टेन्शन असणार आहेत प्रेझेंट फेलियर टू ट्रीव असणार आहेत लाईक ओके त्यानंतर फ्लोटेन्स असणार आहेत ॲनोरेक्सिया असणार आहेत ओके विथ लाईक ओव्हर इटिंग असणार त्या ठिकाणी फटिक आपल्याला बघायला भेटणार त्या ठिकाणी क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ स्मॉल बॉल सिंड्रोम मध्ये लाईक वेट लॉस असेल प्रेझेंट ऑफ वेट लॉस
direct consequence of malabsorption, which leads to malnutrition and the growth failure. ओके, यामध्ये काय असणार आहे की जे माल ऑब्झर्शन आहे लीड्स टू बी काय करणार ते माल न्यूट्रिशन अँड ग्रोथ फेल्युअर त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार. माल ऑब्झर्शन सिंड्रोम अँड द क्रोनिक डायरिया इज मॅनिफेस्टेशन विथ द 3 मेजर कॅटेगरीज. इम्पेअरमेंट ऑफ डायजेशन त्या ठिकाणी आपण होऊ शकतं आपल्याला, इंटेस्टाइनल माल ऑब्झर्शन अँड द कार्बोहायड्रेट अँड माल ऑब्झर्शन. ओके, सो या टाईपमध्ये आपल्याला माल ऑब्झर्शन सिंड्रोम बघायला भेटू शकतो क्रोनिक डायरिया मॅनिफेस्टेशनमध्ये. त्यानंतर इम्पेअर्ड डायजेशन बघायला भेटू शकतो. इट ऑकर्स ड्यू टू exocrine and pancreatic insufficiency also resulting in the chronic diarrhea and malabsorption due to cystic fibrosis, lipase deficiency and the Crohn diseases. So it is the manifestation as the frequent loss of pasty greasy stool with the undigested fat and the ऑफेन्सिव्ह चेसिस स्मेल. ओके, सो ऑफेन्सिव्ह चेसिस स्मेल मुळे काय होणार, जे पण स्टूल आपण पास आउट करणारे सो तो फेस्टी असणारे ग्रेसरी असणारे. ओके, इम्पेअरमेंट ऑफ डायजेशनमुळे येऊ शकतं. सिस्टिक फायब्रोसिस म्हणजे की जसं आपल्याला पॅनक्रियाजमध्ये जे पण बाईल डक्ट असेल ते डिफिशियन्सी होणार. लॅफे डिफिशियन्सी आणि क्रॉन डिसीजेस म्हणजे जे पण आपले स्मॉल इंटेस्टाइन आहे त्या ठिकाणी डिफॉर्मिटी प्रेझेंट असणार. इंटेस्टाइनल माल ऑब्झर्शन आपण बघू, प्रेझेंटेड विथ द क्रोनिक डायरिया and loss of liquid stool. Okay, the patient will have diarrhea. Okay, the condition is usually associated with the celiac disease, food protein sensitivity, diabetes. Okay, त्यानंतर immunodeficiency, malnutrition and the bacterial overgrowth. Okay, so या condition मध्ये काय होणार आहे की celiac disease will be formed for food protein sensitivity मुळे काय होणार आहे celiac disease आपल्याला बघायला भेटू शकणार आहे. ओके, diabetes म्हणजे की inflammation of gastritis. ओके, इम्युनोडेफिशियन्सी बघायला भेटू शकते आपल्याला, इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसेस आपल्याला बघायला भेटू शकतात लाईक डिक्रीजिंग डेफिशियन्सी ऑफ इम्यून. त्यानंतर माल न्यूट्रिशन बघायला भेटू शकतो, लॅक ऑफ न्यूट्रिशन प्रेझेंट इन द बॉडी. त्यानंतर बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ फॉर्मेशन आपल्याला बघायला भेटू शकतो. कार्बोहायड्रेट माल फॉर्मेशन लाईक इट मे बी प्रेझेंटेड ॲज द क्रोनिक डायरिया ड्यू टू द फर्मेंटेशन. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन आपण बघू, हिस्ट्री कलेक्शन म्हणजे लाईक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे की डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आहे, एक्झामिनेशन. हिस्ट्री कलेक्शन ऑफ इलनेस लाईक फिजिकल एक्झामिनेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं. हिस्ट्री कलेक्शन म्हणजे की ऑल डाटा विल बी कलेक्टेड, मेडिकल सर्जिकल असेल. ओके, जो पण डाटा त्यांच्यामध्ये फार्म असेल, हेरिडेटरी डाटा असेल. ओके, ऑल डाटा विल बी कलेक्टेड. त्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे पेशंटचं. ओके, फिजिकल एक्झामिनेशनमध्ये की ॲबडोमिनल पाल्पेशन असेल. ओके, त्यानंतर ॲबडोमिनल रिजनमध्ये इन्फेक्शन असेल. ओके, त्या ठिकाणी आपल्याला चेकआउट करायचं आहे, पाल्पेट करायचं आहे. ओके, प्रोटीन स्टूल एक्झामिनेशन म्हणजे की जे स्टूल आहे ते कलेक्ट करायचे आणि टोटली चेकआउट करायचं आहे की विच टाईप ऑफ स्टूल प्रेझेंट आहे, किती प्रेझेंट ऑफ प्रोटीन प्रेझेंट आहे. ओके, किंवा किती पर्सेंटेज ऑफ न्यूट्रिएंट सब्स्टन्स त्यामध्ये स्टूलमध्ये प्रेझेंट आहे. ओके, स्टार्ट होतात स्टूलमधून. त्यानंतर फेकल फॅट स्टडी असेल फॉर डायरिया. ओके, डिझॅग्लोग टेस्ट म्हणजे परफॉर्म टू डायग्नोस्टिक कंडिशन विथ द प्रेझेंट ऑफ माल ऑब्झर्शन ऑफ द प्रॉक्सिमल स्मॉल इंटेस्टाइन. ओके, डिझॅग्लोग टेस्ट ही परफॉर्म करणार फॉर द आपण स्मॉल इंटेस्टाइनमध्ये माल ऑब्झर्शन प्रेझेंट असलं त्या टाइम पिरियडमध्ये. इंटेस्टाइनल बायोप्सी आपण त्या ठिकाणी करणार फॉर द माल ऑब्झर्शनसाठी. रेडिओलॉजिकल टेस्ट म्हणजे आपण बघणार बेरियम मिल स्टडी टू डिटेक्ट स्ट्रक्चरल डिफेक्ट. ओके, बेरियम जे ॲनिमा असू शकतो. ओके, सो त्या टाईममध्ये काय होणार की आपण एक्सरे शूट आउट करणार, रेडिओलॉजिकल टेस्ट करणार फॉर द प्रेझेंट ऑफ दिस टाईप ऑफ माल ऑब्झर्शन प्रेझेंट आहे आपल्या बॉडीमध्ये ते फाइंड आउट करण्यासाठी. स्पेसिफिक टेस्ट असेल जसं की स्वीट क्लोराईड टेस्ट असेल फॉर सिस्टिक फायब्रोसिससाठी. ओके, स्वीट टेस्ट मेजर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोराईड दॅट इज एक्सक्रीट इन स्वीटमध्ये. स्वीटमध्ये किती सिस्टिक फायब्रोसिस प्रेझेंट आहे. ओके, म्हणजे सिस्टिक फायब्रोसिससाठी आपण करणार आहे स्वीट क्लोराईड टेस्ट ही करणार आहे, कॉन्सन्ट्रेशन चेकआउट करणार आहे आपण स्वीट ऑफ क्लोराईडमध्ये किती प्रेझेंट आहे. ओके, ब्लड सेरोलॉजी टेस्ट विल बी फॉर सिलेक्ट डिसीज. ब्लड सेरोलॉजी टेस्ट आपण त्या ठिकाणी करणार आहे फॉर सिलेक्ट डिसीजसाठी. हायड्रोजन ब्रीथ ॲनालिसिस फॉर कार्बोहायड्रेट आणि माल ऑब्झर्शनसाठी या ठिकाणचे आपण टेस्ट करणार आहेत. मॅनेजमेंट आपण काय करणार आहे, मॅनेजमेंट विल बी रिप्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड फ्लूइड बाय पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, रिप्लेसमेंट करणारे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स जर का असेल तर आपण त्या ठिकाणी नॉर्मल सेलाइन असेल किंवा आर एल असेल
ती आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. ॲड्युकेट न्यूट्रिशन इंटेक कन्सिडर द स्पेसिफिक डिफेक्ट. ओके, ॲड्युकेट इंटेक असेल ऑफ न्यूट्रिशनचं त्या ठिकाणी आपण त्यांना स्पेसिफिक डिफेक्ट असेल सो आपण त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करणार आहे. कंट्रोल ऑफ डायरिया आपण त्या ठिकाणी करणार आहे, डायरियाला कंट्रोल करायचे. डायटरी मॉडिफिकेशन इज इम्पॉर्टंट इन सम कंडिशन. त्या सम कंडिशनमध्ये डायटरी मॉडिफिकेशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जसं की ग्लुटन फ्री डाएट इन सिलियाक डिसीज असेल. त्यानंतर अँटीबायोटिक थेरपी आपण प्रोव्हाइड करणार फॉर स्मॉल बाउल बॅक्टेरियासाठी. त्यानंतर 65 फायब्रोसिसमध्ये डाएट शुड बी प्लॅन विथ द फूड आयटम रिच इन प्रोटीन अँड शुगर. 65 फायब्रोसिस असेल तर रिच इन प्रोटीन असेल आणि शुगरमध्ये आपण त्यांना ॲडवाइस करायची. फॉर कार्बोहायड्रेट आणि माल अब्झॉर्प्शनसाठी आपल्याला त्यांना द्यायचे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज फ्री डाएट. पॅनक्रेटिक सप्लिमेंटसाठी द्यायचे आपल्याला त्यांना अँटॅसिड आणि अँटीहिस्टामाइन टॅबलेट्स. ओके, सो या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. आपल्या टॉपिकचं नाव होतं की माल अब्झॉर्प्शन सिंड्रोम. ओके, माल अब्झॉर्प्शन सिंड्रोममध्ये आपण काय करतो त्यानंतर आपण बघितलं की कॉजेस काय, कोणते कोणते फॅक्टर्स असतात, लाईक इन्फेक्शन ऑब्स्ट्रक्शन. ओके, त्यानंतर आपण बघितलं डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, पॅथोफिजिओलॉजी. ओके, त्यानंतर बघितलं आपण मॅनेजमेंटमध्ये आपण बघितलं आपण मेडिकल मॅनेजमेंट, डायटरी मॅनेजमेंट. ओके, त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो जस्ट इन शॉर्टमध्ये नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये का. ओके, सो आपण या ठिकाणी बघूयात की मॅनेजमेंटमध्ये कोणते इम्पॉर्टंट आहे, लाईक मेडिकल मॅनेजमेंट असेल, सर्जिकल मॅनेजमेंट असेल. सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये आपण रिपेअरमेंट करतो. ओके, त्यानंतर नर्सिंग मॅनेजमेंट असेल. नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये आपण काय करणार, डाएटवर मेन फोकस करणार. विल प्रोव्हाइड विच टाईप ऑफ डाएट. ओके, त्यानंतर सॉफ्ट डाएट आपण त्यांना प्रोव्हाइड करणार. ओके, स्टूल एक्झामिनेशन आपण ॲक्युरेटली फाइंड आउट करणार. ओके, फिजिकल एक्झामिनेशन आपण त्यांच्याकडून करू शकतो. ओके, ॲज पर त्यांच्या डाएटनुसार आपण त्यांचा शेड्यूल सुद्धा बनवू शकतो की विच टाईप ऑफ फूड तुम्ही घेऊ शकतो. ओके, सो हे झालं आपलं नर्सिंग मॅनेजमेंट. तर या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. आपल्या टॉपिकचं नाव होतं माल अब्झॉर्प्शन सिंड्रोम. ओके, तर थँक्यू सो मच. आपण या ठिकाणीच थांबूया. ओके, आणि थँक्यू सो मच फॉर तुमच्या सर्वांचं की तुम्ही लेक्चर अटेंड करता प्रॉपरली. थँक्यू सो मच.